जेवढे काही एमडी डॉक्टर होते तेवढे डॉक्टर आले, त्यांनी ठिकठिकाणी डिग्र्या लावल्या, ट्रीटमेंट केली, रिपोर्ट तयार करायला माझ्या ताब्यात दिला. त्यांनी सांगितलं वाघ साहेब तुम्हाला आजार काय हे कळायला मार्ग नाही, तुम्ही डायरेक्ट मुंबईला जा. हो काका, मुंबईला जावाले पैसा लागताच रे आप्पा. पैशाची काही कमी करे म्हणजे? अरे माझ्याकडे भरपूर पैसा आहे, गाडी बंगला मोटर कार, त्यातल्या त्यात माझ्या आई बापाला मी 29 आहे. हा मग काय टेन्शन आहे तुले? पैसा अडका, गाडी मोटर कार बंगला सर्व. आणि त्यांना तू माय बापले तू 29 ना एकच आहे. हो 29 ला एक, मग 29 ला नाही, 29चा एक नाही जमत ना, सण म्हणायचं आई बापाला एक नाही. मला इथलं जमत नाही रे भो मित्रा. हाव. अरे मग त्या मुंबईला गेलो, मुंबईचे 5 डॉक्टर आले, त्यांनी सुद्धा ठिकठिकाणी डिग्र्या लावल्या, ट्रीटमेंट केली, रिपोर्ट तयार केला, माझ्या ताब्यात दिला. त्यांनी सांगितलं वाघ साहेब तुम्हाला आजार काय हे कळायला मार्ग नाही, तुम्ही डायरेक्ट अमेरिकेला जा. अमेरिकेला तुला काय टेन्शन आहे भाऊ? पैसा भरपूर आहे ना. पैसा अडका, धन दौलत, त्यांना मोटर कार बंगला, आणि माय बापले तू 29 ना एकच आहे. अरे 29 ला एक का बरं कमी केलं, 30 पुरं केलं काय बोलतो? बरं आहे ना भाऊ. अरे मित्रा, अरे मग मी अमेरिकेला इमारत उतरायला साहेब आले 29 ना एकच. तू बोलू नको, भरपूर झाला होता. अरे मित्रा, त्यांनी मला उचललं आणि मशीनमध्ये टाकलं. मग पुन्हा खांडे वयनावती माणसाला कापण्यासाठी करे, माणसाला आजार कोणता आहे कळून यायला पाहिजे. अरे हा पुन्हा MRF करावं इथं. हा MRF गाडीचा टायर मी MRF चा म्हणजे? अरे त्याला MRF MRI म्हणतात, MRF नाही MRI. आणि त्या ठिकाणी मशीनचा बाहेर काढलं आणि सगळे डॉक्टरांनी सांगितलं वाघ साहेब तुम्हाला आजार काय आहे कळायला मार्ग नाही, आमच्याकडे कोटी गंतीची मशीन आहे, तरी तो आजार कळाला नाही. तुमचा तोंडून सांगा तुम्हाला काय आजार आहे, त्याच्यावर आम्ही उपचार करणार. मग तू अजून डॉक्टरला सांगेलच नाही होता का? नाही. म्हणा हातपाय दुखत, म्हणा डोकं दुखत, कमी पाताय हा गावस, आज काहीच सांगा नाही तू डॉक्टरला अजून सांगितलं नाही ना. बर मग त्या डॉक्टरला मी परत त्याला उत्तर दिलं काय? म्हणलं डॉक्टर साहेब बरं बसलेले मंडळी यांना सुद्धा आजार नाही, जगात कोणाला आजार नाही, तो आजार मला आहे. असा काय आजार आहे तुले? म्हटलं पैसा किती जाऊ द्या पण आजार ग्रस्त व्हायला पाहिजे. बरं काय आजार आहे? म्हटलं डॉक्टर साहेब मी झोपलो म्हणजे मला अजिबात दिसत नाही. तू झोपणार म्हणजे तुला अजिबात दिसत नाही. या झोपणार म्हणजे डायरेक्ट बाजरी कापत फिरतस. मी झोपलो का डायरेक्ट गुजरात ना ऊस तोडत फिरस. ओ काकाला झोप नका, कोण दिसत नाही रे, कोणाला दिसत नाही. बरं जाऊ दे, 12 भानगडी सोड. तू पेपर वाचस का? पेपर मी रोज वाचतो. कोणता?